नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 15 जून 2025 रोजी होणारी सेट एक्झाम जर तुम्हाला क्वालिफाय करायची असेल, तर विद्यार्थी मित्रांनो आजचं सेशन तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचं असणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, कम्युनिकेशन, संप्रेषण या घटकावरती पेपर 1 मध्ये ते तब्बल 5 प्रश्न ते विचारणार आहेत. म्हणजे 10 मार्कांसाठी हा घटक आहे. अतिशय सोपा असा घटक आहे. भाग 1, भाग 2 मध्ये आपण काही PYQs आणि काही अतिसंभाव्य प्रश्नांचा आढावा घेतलेला आहे. आज आहे भाग 3. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही फर्स्ट टाइम हे सेशन बघत असाल तर आधी भाग 1 बघा, मग भाग 2 बघा. म्हणजे तुम्हाला काय PYQs विचारले होते त्याची तयारी कशी करायची ते तुम्हाला श्रीकांत सरांनी अतिशय छान पद्धतीने शिकवलंय. भाग 3 मध्ये सुद्धा आपण काही PYQs, काही अतिसंभाव्य प्रश्नांचा आढावा बघणार आहे. प्रश्न काय आहे, त्याचं उत्तर काय, त्या संदर्भाने काय माहिती तुमच्याकडे असली पाहिजे म्हणजे तो प्रश्न व्यवस्थित टॅकल करता येईल, ते देखील आपण या सेशनमध्ये बघणार आहे. चला तर मग आजच्या सेशनला सुरुवात करूया. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर फास्ट ट्रॅक बॅच जॉइन करायची असेल, पेपर 1 ची परिपूर्ण तयारी करायची असेल, तर तुमच्यासाठी ही बॅच अतिशय उत्तम अशी आहे, कारण आता वेळ कमी आहे. फास्ट ट्रॅक बॅचमध्ये एकाच महिन्यामध्ये तुमची प्रॉपर प्रिपरेशन होणार आहे. पहिली गोष्ट, सगळा स्टाफ जो आहे तो नेटसेट क्वालिफाईड आहे. मी असेल, श्रीकांत सर असतील, आणखी जे काही स्टाफ आहे तो सगळ्याच्या सगळा नेटसेट क्वालिफाईड आहे. जे ऑलरेडी क्वालिफाय आहे त्यांच्याकडूनच तुम्हाला शिकायला भेटणार आहे. सगळ्या जेवढे घटक इथे आहेत विद्यार्थी मित्रांनो, टीचिंग ॲप्टिट्यूड, रिसर्च ॲप्टिट्यूड, कम्युनिकेशन, कॉम्प्रिहेन्शन, लॉजिकल रिझनिंग, हे ICT असेल, हायर एज्युकेशन सिस्टम असेल, 10च्या 10 घटकांची तयारी या बॅचमध्ये होईल. एखादा घटक तुम्ही टीचरकडून समजून घेणार, तो परिपूर्ण नोट्स असणार त्याच्यामधून तो वाचणार. ते झालं की लगेच तुम्हाला टेस्ट सिरीज द्यायची आहे. ऑलरेडी तुम्हाला प्रोव्हाईड केलेली आहे. म्हणजे तुमचं जर टार्गेट असेल की मला सेट क्वालिफाय व्हायचं, तर गेम चेंजिंग सब्जेक्ट आहे पेपर 1, कारण सगळ्यांसाठी नवीन आहे. 80 मार्क मिळाले, थोडंसं जर तुम्ही ते UG PGला शिकलात, त्याची प्रॉपर प्रिपरेशन केली, 100% सेट एक्झाम क्वालिफाय होता. ही बॅच याच्यासाठीच अवेलेबल आहे की तुमची इथं परिपूर्ण तयारी आम्ही करून घेणार आहे. बॅच जर असेल तर ती 1999 मध्ये आहे, पण पहिल्या 500 विद्यार्थ्यांसाठी ही जी फास्ट ट्रॅक बॅच आहे त्याच्यावर आपण 50% डिस्काउंट अवेलेबल करून दिलेला आहे तुमच्यासाठी. जॉइन व्हायचं तर काय करावं सर, आपलं ॲप्लिकेशन आहे PDK अकॅडमी, Google प्ले स्टोरवरून इन्स्टॉल करा. तुमच्या काही क्वेरीज असतील तर या नंबरला तुम्ही कॉल करू शकता. विद्यार्थी मित्रांनो, असं पण होतं कधी-कधी, आम्ही MPSCमध्ये बघतो बरेच विद्यार्थी नंतर एक्झाम झाल्यावर सांगतात, की "सर ती एक्झाम", मग आम्हाला सांगावं लागतं, "अरे ती एक्झाम तर होऊन नाही गेली, तुमचं तर लक्षच नव्हतं." म्हणजे याच्यासाठी तुम्ही अपडेट राहायचं एक्झाम्सच्या रिलेटेड, तर या ज्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स असेल, YouTube, Insta, Telegram, याच्यावर आम्हाला फॉलो देखील करून घ्या. विद्यार्थी मित्रांनो, पहिला प्रश्न व्यवस्थित बघा. अतिशय उत्तम असा आहे. PYQ आहे. खालीलपैकी कोणत्या साधनाचा दृश्य परिणाम अधिक होईल? विच ऑफ द फॉलोइंग टूल्स विल हॅव अ ग्रेटर व्हिज्युअल इम्पॅक्ट? मला सांगा, एखाद्या गोष्टीचा इम्पॅक्ट आपल्याला का होतो? कारण जर आपले जे ज्ञानेंद्रिय आहेत, याच्यातून जर त्याचा इम्पॅक्ट झाला आपल्यावरती, म्हणजे ॲट अ टाईम कानाने ऐकतोय, डोळ्याने बघतोय, त्वचेला काहीतरी होतंय, बरोबर? या सगळ्या गोष्टींवर जर इफेक्ट होत असेल, एखाद्या गोष्टीचा जर याच्यावर इम्पॅक्ट झाला, म्हणजे तर काय होतं, त्याचा इम्पॅक्ट आपल्या याच्या मनावर जास्त होत असतं. उदाहरण तुम्हाला सांगतो. जर समजा तुम्हाला मी एखादा टेबल दाखवला, तर तुम्ही काय करणार? डोळ्याने फक्त बघणार. ह्या ज्ञानेंद्रियाने डोळ्याने तुम्ही फक्त बघणार आहे. तुम्हाला एखादा फोटो दाखवला, "अरे बघा, माझ्या लग्नाचा अमुक-अमुक फोटो आहे." बरोबर? तुम्हाला काही कळणार नाही त्याचा, बरोबर? मोदींचा फोटो दाखवला, तर तुम्हाला एवढा इम्पॅक्ट होईल का? स्लाइड्स दाखवल्या, PPT वगैरे दाखवली, तर याचा अर्थ काय झाला? तुमचे फक्त डोळे कामाला येतायत तिथे. पण जर तुम्हाला एखादी फिल्म दाखवली, बरोबर? बरोबर. तुम्हाला जर द सर्जिकल स्ट्राईक अशी फिल्म दाखवली, तर आपल्याला इंटरेस्ट वाटतो. ॲक्चुअल काय घडलं ते कळतं, बरोबर आहे? ओसामा बिन लादेनला कसं मारलं होतं, तर ते जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला कानाने ऐकू येतंय, डोळ्याने ते बघतात. म्हणजे याचा काय होतो, व्हिज्युअल इम्पॅक्ट आपल्यावरती जास्त असतो. आपल्यावर म्हणजे रिसीव्हरवर, बरोबर? संदेशवहन कम्युनिकेशनमध्ये कोणते घटक आहेत ते आपण बघणारच आहेत. मग जर पाहिलं तर कशाचा व्हिज्युअल इम्पॅक्ट, दृश्य परिणाम जास्त होईल, तर फिल्मचा. डन. म्हणजे तख्ता, टेबलने फक्त आईजवर इफेक्ट होईल, फोटोग्राफ नहीं, स्लाइड्स नहीं. डन. सो इसका क्या आंसर बनता है? फिल्म. देखो नेक्स्ट क्वेश्चन. डॅडा डॅश ही संदेशवहनाची प्रमुख अंगे आहेत. डॅडा डॅश आर द मेन कंपोनंट्स ऑफ कम्युनिकेशन. विद्यार्थी मित्रांनो, हे जे काही घटक आहेत कम्युनिकेशनचे, श्रीकांत सरने डिटेल बॅचमध्ये ऑलरेडी शिकवलेलं आहेच आहे. पण कम्युनिकेशनचे काय घटक असतात बरं? तर कम्युनिकेशन करायचं तर कोणीतरी बोलणारा पाहिजे. मी इथं बोलतच नाही, मुकत असं बसलोय उपस्थित आणि तुम्हाला जस्ट बघता. कसं कम्युनिकेशन होईल? याच्यासाठी कोणीतरी सेंडर असणं गरजेचं आहे. हो की नाही? प्रेषक असणं गरजेचं आहे. दुसरं, मी बोलतोय, तुम्ही ऐकतच नाही. तुम्ही सगळ्यांनी कान दाबून ठेवले. कसं संदेशवहन होईल? कम्युनिकेशन प्रॉपर होणार नाही. म्हणजे त्या ठिकाणी कुणीतरी
रिसिव्हर असणं गरजेचं आहे. बरं मी बोलतोय, तुमच्यापर्यंत पोहोचतं कसं? इंटरनेट आहे, डिजिटल पॅनल आहे, यूट्यूब आहे. तर हे सगळे काय झाले तुमचे या ठिकाणी मीडिया झाले. बरोबर सर? येस. मीडियम झाले ते सर्व. हे सगळे काय झाले? मीडियम झाले किंवा मीडिया झाले. यानंतर श्रीकांत सरांनी ऑलरेडी डिटेल शिकवलेलंच आहे आणि यासोबतच मी बोलतोय. तर काय बोलतो म्हणजे शब्द तुमच्यापर्यंत येतात. हे काय झालं त्या ठिकाणी? येस, सेंडर झालो मी, रिसिव्हर तुम्ही झाले, मीडियम झालो आणि हे जे काही मी बोलतोय हे काय झालं? मेसेज झाला. सिंपल. आता मला सांगा कोणते कोणते अंग आहेत? ऑलरेडीच पाहिलेत. मेसेंजर आहे, संदेश वाहक आहे, मीडियम आहे, बरोबर. त्यानंतर मी जे काही बोललोय मेसेज आहे तो पण घटकच आहे. त्यानंतर देणारा आणि घेणारा, सेंडर असेल, रिसिव्हर असेल, हे सगळेच घटक होतात. तर अशा प्रश्नाच्या वेळेस व्यवस्थित बघायचं आणि याच्या ठिकाणी उत्तर आहे ऑल ऑफ द अबव. एक विद्यार्थी मित्रांनो एक एलिमिनेशन टेक्निक तुम्हाला शिकवतो. तुम्हाला बाकीचं काही माहित नाही, पण एखादा संदेश वहन करायचं तर देणारा आणि घेणारा असला पाहिजे. बरोबर आहे की नाही? म्हणजे या ठिकाणी इथं हे सी बरोबर आहे. डन. पण आता हेच जर पाहिलं तर तुम्ही इथं नीट जर पाहिलं तर संदेश पण महत्वाचा आहे. आता मला ए बद्दल काहीच माहिती नाहीये. मला माहितीये बी पण उत्तर बरोबर वाटतं आणि सी बरोबर आहे. ए बद्दल मला शाश्वती नाहीये उत्तर बरोबर आहे, हे ऑप्शन बरोबर आहे की चुकीचं आहे. मग अशा वेळेस याच्यावर विचार करायची गरज नाही. बी पण बरोबर, सी पण बरोबर येतं. तर अशा वेळेस ऑल ऑफ द अबव हे उत्तर असतं. डन आहे. तर याचं उत्तर काय आहे? ऑल ऑफ द अबव. येस, सिंपल आहे. पुढचा प्रश्न व्यवस्थित बघा. लेटर, टेलिफोन, टेलिग्राम. श्रीकांत सर इन डिटेल मध्ये तुम्हाला सांगणारच आहे. ओके, चला तर विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक 3 आपण पाहून घेऊया. पत्र, दूरध्वनी, टेलिग्राम ही संदेशवहन प्रक्रियेतील डॅश 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 या घटकांशी संबंधित आहेत. लेटर, टेलिफोन, टेलिग्राम आर रिलेटेड टू द डॅश 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 एलिमेंट ऑफ द कम्युनिकेशन प्रोसेस. पत्र समजून घेऊया, दूरध्वनी समजून घेऊया, टेलिग्राम ऑलरेडी आपण लेक्चर सिरीज मध्ये पाहिलेलं आहे. काय आहेत? संदेश समजून घेऊ. ऑप्शन ए मध्ये सांगितलंय संदेश. संदेश म्हणजे काय? बोलतोय. आता पत्र लिहितोय आपण, दूरध्वनी कॉल केला आणि बोलतच नाही. टेलिग्राम केलंय आपण एखाद्याला, काहीच त्यामध्ये रिस्पॉन्स नाही. म्हणजे आपण त्यातून ज्या भावना, आपली जी माहिती, इन्फॉर्मेशन सेंड करणार आहे, आपण त्याला काय म्हणणार आहोत? संदेश म्हणणार आहोत, म्हणजे मेसेज म्हणणार आहोत. ऑलरेडी आपण डिस्कस केलंय. रिसिव्हर, रिसिव्हर म्हणजे कोण? संदेश घेणार आहे. आता जसं की पहा, मी बोलतोय तुमच्या समोर, मी कोण झालोय? सेंडर झालोय. म्हणजेच कोण? संदेश देणारा झालोय. आणि तुम्ही ते ऐकताय, तुम्ही कोण झालेत? रिसिव्हर झालेत. म्हणजेच कोण झालेत विद्यार्थी मित्रांनो? संदेश घेणारे झालेत. आणि आता हे समजून घ्या, पत्र, दूरध्वनी, टेलिग्राम हे आपले संदेश वाहक आहेत. म्हणजेच कोण आहेत? ते आपले मेसेंजर आहेत. जो संदेश आहे आपण त्या पत्राच्या माध्यमातून, रिटर्न फॉर्म मधून, लेखी फॉर्म मधून काय करू शकतोय? पुढच्या व्यक्तीला पाठवू शकतोय. दूरध्वनीवरून आपल्याकडे असणारी इन्फॉर्मेशन, माहिती, इमोशन्स आपण समोरच्या व्यक्तीला टेलिग्राम, दूरध्वनीच्या माध्यमातून पाठवू शकतोय. म्हणजेच पत्र, दूरध्वनी, टेलिग्राम हे संदेशवहन प्रक्रियेतील कोण झाले विद्यार्थी मित्रांनो? तर हे झाले संदेश वाहक. ओके, एकदम सिंपल प्रश्न होता. याच पद्धतीने आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. प्रसार भारती म्हणजेच काय? व्हॉट इज प्रसार भारती? समजून घ्या. आता प्रसार भारती गॅरंटेड थोडं ट्रिकी क्वेश्चन आहे. यासाठी तुम्हाला रीडिंग लागेल. ज्यांनी माझं लेक्चर काळजीपूर्वक ऐकलेलं आहे सेशन मध्ये, आपल्या लेक्चर सिरीज मध्ये, त्यांच्यासाठी एकदम चुटकीसरशी हा प्रश्न सुटून जाईल. आता समजून घ्या प्रसार भारती म्हणजे काय. ऑप्शन ए मध्ये सांगितलेलं आपल्याला टीव्ही वाहिन्यांची मालकी असणारी एक खासगी कंपनी, अ प्रायव्हेट कंपनी दॅट ओन बाय टीव्ही चॅनल्स. तर प्रसार भारतीमध्ये टीव्ही चॅनलचा रोल येत नाही विद्यार्थी मित्रांनो. ओके, तर मग आपलं ऑप्शन काय होऊ शकतं? फर्स्ट एलिमिनेट होईल. देन सेकंड ऑप्शन मध्ये काय सांगितलंय? मोबाईलचं मोठे जाळे असणारी एक दूरसंचार कंपनी, अ टेलिकॉम कंपनी विथ अ लार्ज मोबाईल नेटवर्क. आता इथं विद्यार्थी मित्रांनो समजून घ्या, टेलिकॉम कंपनी ज्या आहेत, तुम्ही ऑलरेडी नाव ऐकलेलं असेल, जिओ, एअरटेल, हो की नाही, आणि आपली गव्हर्नमेंटची BSNL, ह्या कोण झाल्यात विद्यार्थी मित्रांनो? ज्या आपल्या टेलिकॉम कंपनी झाली. मग आपण प्रसार भारती पाहतोय, म्हणजे आपला ऑप्शन 2 पण राहणार नाही. एक दूरसंचार कंपनी पण नाहीये प्रसार भारती, ओके नाही. तर ऑप्शन 3 मध्ये काय सांगितलं तुम्हाला? केंद्र सरकारची जाहिरात व जनसंपर्क विषयक विभाग. नाही विद्यार्थी मित्रांनो, प्रसार भारती जाहिरात पण करत नाही, जनसंपर्क पण विषयक विभाग करत नाही. कोणाचा? सेंट्रल गव्हर्नमेंटचा. तर आपल्याला प्रसार भारती म्हणजे काय करते? प्रसार भारती एक सार्वजनिक ऑटोनॉमस बॉडी आहे. रेडिओ, टीव्ही जे क्षेत्र आहे प्रक्षेपण केलं जातं त्यावरील एक काय आहे? स्वायत्त संस्था आहे. ऑटोनॉमस बॉडी आहे जी पब्लिक सेक्टरमध्ये एस्टॅब्लिश झालेली आहे. रेडिओ आणि टीव्हीचं ब्रॉडकास्टिंगशी रिलेटेड आहे. तर प्रसार भारती म्हणजे काय झालं विद्यार्थी मित्रांनो? आपली सार्वजनिक क्षेत्रातील रेडिओ, टीव्ही प्रक्षेपणाकरिता स्थापन झालेली स्वायत्त संस्था, मीन्स ऑटोनॉमस बॉडी.
समजलंय? लक्षात राहू द्या. टीव्ही चॅनल्सशी रिलेटेड नाहीये प्रसार भारती. मोबाईल नेटवर्कशी रिलेटेड ऑलरेडी आपण डिस्कस केलंय. जिओ असेल, एअरटेल, BSNL यासारख्या कंपन्या असतात आणि गव्हर्नमेंटशी रिलेट करत नाही. तर काय आहे? ऑटोनॉमस म्हणजे स्वायत्त, स्वतःच्याच सगळ्या गोष्टी ते चालवतात. त्याला आपण म्हणतो प्रसार भारती. ओके, समजतंय? एकदम सिंपल प्रश्न आहेत. चला तर मग आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न क्रमांक 5 आहे डॅश 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 हे प्रभावी संदेशवहनातील अडथळे आहेत. डॅश 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 आर बॅरियर टू इफेक्टिव्ह कम्युनिकेशन. आता कुठले अडथळे आहेत, बॅरियर समजून घेऊ आपण. जे प्रभावी इफेक्टिव्ह कम्युनिकेशन झालं पाहिजे पण त्यासाठी काही बॅरियर नकोय. जसं की पहा, आपल्या समोर काही ऑप्शन दिलेले आहेत. बॅरियर कुठले कुठले आहेत? बहुअर्थ म्हणजे काय? मल्टिपल मिनिंग. एका शब्दाचे एकापेक्षा काय होतात? जास्त अर्थ होतात, बहुअर्थ होतात. त्यामुळं शब्दाचा काय करू शकतोय? आपल्याला जे समजणारे आहे, आपल्याला जे सांगायचंय ते समोरच्याला कळत नाही. जर एका शब्दाचे फॉर एक्झाम्पल पहा, आपल्याकडे मराठी भाषेमध्ये एखादा शब्द असेल, हो की नाही, आणि तोच तमिळ भाषेमध्ये त्याला शिवी या अर्थाने जर वापरत असेल तर त्याचा बहुअर्थ होत असेल तर त्यामध्ये पहिला अडथळा येईल. तुम्ही फिरायला गेलेत कर्नाटकला, इकडला एखादा मराठी शब्द तिकडे शिवी म्हणून वापरतात, हो की नाही, तिकडे बोलले तुम्ही मार खाऊन येताल. म्हणजेच काय? एक अडथळा आला, आपण संपर्क करायला गेलो, परिणाम झाला. मग यावरून आपल्याला काय समजतंय? बहुअर्थ नकोय, एकच अर्थ पाहिजे. म्हणजे इथून आपल्याला समजतंय ऑप्शन ए बरोबर आहे. आता एक एलिमिनेशन टेक्निक सांगतो विद्यार्थी मित्रांनो, एकदम सिंपल आहे, समजून घ्या. बहुअर्थ, एका शब्दाचा एकच अर्थ पाहिजे. आपल्याला एक तर कळलं इथून ऑप्शन ए बरोबर आहे. मग आपल्याला इथं जायचंय, पाहायचंय ऑप्शन ए कशामध्ये आहे. ऑप्शन ए आहे पहा, ए मध्ये पण दिलेला आहे आणि डी मध्ये पण दिलेला आहे. मग इथून आपण प्रभावीपणे रोखठोक सांगू शकतोय आपलं बी आणि सी ऑप्शन नसणार आहे. म्हणजे या ठिकाणी आपले काय झाले विद्यार्थी मित्रांनो? 2 आन्सर एलिमिनेट झालेले आहेत. ओके, फक्त एक जरी आपल्याला माहित असेल तरी. त्यानंतर पहा, ऑप्शन बी एलिमिनेट झाले म्हणजे आपल्याला इथं जायचंच नव्हतं. ओके, आता परत एक समजून घ्या. परत एक एलिमिनेशन टेक्निक सांगितल्यानंतर आपल्याला काय माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो? ऑप्शन ए आणि डी मध्ये. ए मध्ये काय सांगितलं आहे? ए आपलं ऑप्शन असू शकतंय, बी असू शकतं आणि डी मध्ये काय सांगितलं आहे? सी. मग आपण डी वाचला नाही तरी चालेल. आपण कशावर जाणार आहे? डायरेक्टली बी वर. बी समजून घ्या आता विद्यार्थी मित्रांनो, कशाला म्हणायचंय बी. बी मध्ये सांगितलं तुम्हाला सिंपल लँग्वेज. कम्युनिकेशन मध्ये जेवढी सिंपल लँग्वेज तेवढे अडथळे कमी. ओके नाही, मग आपला ऑप्शन बी पण नाही राहणार. म्हणजे आपला बी पण काय झाला विद्यार्थी मित्रांनो? या ठिकाणी एलिमिनेट झालेला आहे. मग डायरेक्टली आपलं पहा, ए तर आहे ऑप्शन, बी नाहीये, त्यामुळे आपला ऑप्शन काय येईल? डायरेक्टली सी. तर आता सी समजून घेऊ आपण. सी का येईल ऑप्शन? ए आणि सी वापरून गुळगुळीत झालेले शब्द. वर्ड स्मूथ युजिंग. जर कंटिन्यू तेच 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 शब्द वापरले, त्याचा इफेक्टिव्हनेस जाणवणार नाही. समोरच्याला जी आपल्याला माहिती मांडायची ती जाणार नाही. तर मग डॅश 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 हे प्रभावी संदेशवहनाचे अडथळे आहेत. तर मग कुठले कुठले अडथळे आहेत विद्यार्थी मित्रांनो? एक झाला आपला बहुअर्थ आणि दुसरा झाला सी, म्हणजेच काय? वापरून गुळगुळीत झालेले शब्द. मग आपल्या ऑप्शन मध्ये काय येईल? ए आणि सी, म्हणजेच काय? ऑप्शन डी आपलं काय राहील विद्यार्थी मित्रांनो? बरोबर राहील. ओके, चला तर मग वळूया पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 6 आहे विद्यार्थी मित्रांनो. डॅश 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 हे दृकश्राव्य साधनांचे उपयोग आहेत. डॅश डॅश आर द युजेस ऑफ ऑडिओ व्हिज्युअल एड्स. आता पहा, समजून घेऊ एड्सचे काय काय आहेत. ऑडिओ व्हिज्युअलचे महत्व. फर्स्ट, लवकर आकलन होते, इझी अंडरस्टँडिंग, हो की नाही. त्यानंतर सेकंड पहा, महागडी साधने हाताळण्याची संधी मिळते. 3, मिळालेले ज्ञान अधिक काळ टिकते. 4, अध्यापनात जिवंतपणा येतो. 5, अध्यापनात मनोरंजकता येते. आता पहा, ऑडिओ व्हिज्युअल जे साधनं आहेत त्यांचे उपयोग काय काय होतात. ऑडिओ म्हणजे आपण ऐकू शकतो, व्हिज्युअल म्हणजे आपण पाहू शकतो. आता एखादी गोष्ट, आता मी एखाद्या गोष्ट फोनवरून सांगतोय तुम्हाला, ती तेवढी समजणार नाही. आता इथं आपण बोलतोय युट्यूबच्या माध्यमातून, पहा समजून घेतोय. ऑडिओ व्हिज्युअल ऐकताय पण आणि दिसतंय पण. त्यातून आपल्याला काय होईल? लवकर आकलन होईल, अर्ली अंडरस्टँडिंग, पटकन काय होईल? आपल्याला समजून जाईल. मग विद्यार्थी मित्रांनो, आता परत एक ट्रिक सांगतो तुम्हाला. या ठिकाणी आपल्याला एक कळलंय, आपलं ऑप्शन एक काय आहे? बरोबर आहे. तर चला तर मग आपण आन्सर मध्ये येऊया. आन्सर मध्ये पहा, ऑप्शन ए चं सांगितलंय ओनली 2. डायरेक्टली आपला पहिला क्वेश्चन काय झालाय? एलिमिनेट झालेला आहे या ठिकाणी. कळलंय? म्हणजेच आपल्याला काय समजतंय? ह्या जे ऑडिओ व्हिज्युअल माध्यम आहेत त्यांच्या मदतीने लवकर आकलन होईल. सेकंड ऑप्शन मध्ये काय सांगितलंय? महागडी साधने हाताळण्याची संधी मिळते. ठीक आहे, आपल्याला महागडी साधने हाताळण्याची संधी मिळते, पण प्रत्येक पहा, मोबाईलवर ज्या गोष्टी मिळतात त्या आपल्याला टीव्हीवर पण मिळतात. ज्या 1 लाख रुपयाच्या टीव्ही मध्ये आपण पाहणार आहे, त्या कमी पैशाच्या मोबाईल मध्ये पण आपण काही गोष्टी पाहू शकतोय. म्हणजे आपलं ऑप्शन सेकंड राहणार नाही. महागडी साधनं हाताळण्याची संधी मिळते असं नाही. आपण जे हलके कमी किमतीतील जे साधनं आहेत त्याच्या मदतीने पण काय करू शकतो? ऑडिओ व्हिज्युअल वापरू शकतोय. त्यामुळे इथं पहा, ऑप्शन आपला 2 काय झालेला आहे? एलिमिनेट झालेला आहे. मग आता इथं समजून घ्या, ऑल ऑफ दिस अबो, ऑल ऑफ द अबो हा ऑप्शन पण काय झाला विद्यार्थी मित्रांनो? आपला एलिमिनेट झालेला आहे. आपल्यासमोर फक्त 2च ऑप्शन राहिलेले आहेत, ऑप्शन बी आणि ऑप्शन सी. त्यानंतर समजून घेऊया, ह्या ऑडिओ व्हिज्युअलच्या माध्यमातून मिळालेले ज्ञान अधिक काळ टिकते.
जर तुम्हाला कोणीतरी तोंडी एखादी गोष्ट सांगितली तुम्ही ती पटकन विसरता, पण जर एखाद्या मूव्हीज मध्ये तुम्ही पाहिलंय ही गोष्ट झालेली आहे, त्या ठिकाणी फाईट झालेली होती, तुम्ही ते 1 महिन्याने जरी विचारलं तरी ते तुम्ही तुमच्या मित्राला सांगतात. जसं की एक्झाम्पल सांगतो, KGF किंवा रिसेंटली एक रिलीज झालेला मूव्ही आहे पुष्पा 2. तुम्ही काय सांगता, हा पुष्पामध्ये असं झालं, सेकंड मध्ये असं होईल, थर्ड पार्ट मध्ये तसं होईल, हे की नाही. म्हणजेच काय, मिळालेले ज्ञान आपल्याला ऑडिओ व्हिज्युअलच्या मदतीने अधिक काळ आपण काय करू शकतो, लक्षात राहू शकतोय. अध्यापनात जिवंतपणा येतो. आता जे आपण शिकतोय त्यामध्ये काय येतोय, आपल्याला टीचिंग मध्ये इफेक्टिव्हनेस जाणवतोय, जिवंतपणा येतोय. अध्यापनात मनोरंजकता येते. म्हणजेच पहा, आपल्याला इंटरेस्ट येतो टीचिंग मध्ये ऑडिओ व्हिज्युअलच्या माध्यमातून. जसे की पहा, तुम्ही एखादा टीचर शिकवतोय तुम्हाला क्लासमध्ये, फक्त एकटाच बडबड करतोय, पण तेच जर गोष्ट तुम्हाला युट्यूबला अॅनिमेटेड फॉर्म मध्ये चांगली शिकवली तर तुमच्या अध्यापनात पण काय येते, मनोरंजकता येते, जिवंतपणा येतो आणि मिळालेले ज्ञान आपल्याला काय मिळते, अधिक काळ टिकते. मग आपला ऑप्शन काय आहे विद्यार्थी मित्रांनो, फक्त सेकंड सोडता फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ आणि फिफ्थ पण काय आहे, बरोबर आहे. म्हणजे आपला ऑप्शन बी करेक्ट आहे. 1, 3, 4 आणि 5. ओके. थोडं यासाठी तुम्हाला रिडिंग लागेल असे ट्रिकी क्वेश्चन सोडवण्यासाठी. ऑलरेडी ज्यांनी आपलं सेशन पाहिलेलं आहे आपल्या बॅच मध्ये त्यांच्यासाठी एकदम सिंपल क्वेश्चन होता. आता त्यानंतर पहा, प्रश्न क्रमांक 7 आहे विद्यार्थी मित्रांनो तुमच्या समोर. टीव्ही, रेडिओ, व्याख्याने यामागील मुख्य उद्देश कुठला? द मेन पर्पज बिहाइंड टीव्ही रेडिओ लेक्चर्स इज. काय मेन उद्देश आहे? ऑप्शन ए मनोरंजन करणे, टीव्हीचा उद्देश आहे एंटरटेन करणे, रेडिओचा आहे एंटरटेन करणे, किंवा व्याख्याने आहेत, लेक्चर आहेत त्यांचा एंटरटेन करणे हा उद्देश आहे का? टाइमपास करणे आहे का? अद्ययावत ज्ञान मिळवणे यापेक्षा वेगळे. फक्त मनोरंजन होत नाही, टाइमपास होतो ते ठीक आहे आपला, पण अद्ययावत ज्ञान मिळतं आपल्याला कशाच्या मदतीने? रेडिओ असेल, टीव्ही असेल आपली, किंवा जे लेक्चर सिरीज असेल, अद्ययावत ज्ञान जे गेन करतोय अप टू डेट पर्यंत नॉलेज, आजपर्यंत काय चाललंय ही सगळी माहिती आपल्याला कशाच्या माध्यमातून मिळते? जे आपले टीव्ही असेल, रेडिओ असेल किंवा लेक्चर्स असतील त्याला आपण व्याख्याने म्हणतो, याच्या मदतीने आपल्याला काय मिळते? आजतागायतची सगळी माहिती मिळते. मनोरंजन होतं तो भाग वेगळा आहे, टाइमपास होतो, पण सगळेच व्यक्ती टाइमपास होण्यासाठी टीव्ही रेडिओ वापरत नाही, मनोरंजनासाठी पण काही वापरत नाही. जे नॉलेज आहे, ज्ञान मिळवणं, यासाठी काय पाहिजे? ह्या गोष्टी आत्मसात झाल्या पाहिजे. चला तर मग विद्यार्थी मित्रांनो पुढचा प्रश्न पाहूया. एकदम सिंपल क्वेश्चन आहे पहा. प्रश्न क्रमांक 8. इजू सॅट हा शब्द डॅश 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 आहे. ईडीयू 2 शब्दांपासून बनलेला आहे आणि सॅट फॉर एक्झाम्पल समजून घ्या. सॅट मीन्स सॅटेलाइट, त्याला आपण उपग्रह म्हणतो, हे की नाही. सॅटेलाइट समजून घ्या. ईडीयू, ईडीयू मीन्स रिलेटेड टू एज्युकेशन, शिक्षणासंबंधित हा शब्द आहे. ओके, ऑलरेडी मी तुम्हाला एक्सप्लेन पण केला. ईडीयू मीन्स एज्युकेशन, एसएटी, सॅट मीन्स सॅटेलाइट, उपग्रह. म्हणजेच काय, आपल्याला ऑप्शन मध्ये पहिल्याच ऑप्शन मध्ये दिसतंय शैक्षणिक क्षेत्राशी निगडित उपग्रह, सॅटेलाइट रिलेटेड टू द एज्युकेशन सेक्टर. म्हणजे आपलं पहिल्यामध्येच काय झालंय, आपल्याला अर्थ असल्यामुळे आन्सर निघून गेलंय. शैक्षणिक क्षेत्राशी निगडित काय आहे, हा एक उपग्रह आहे. तंत्रज्ञानाशी निगडित संगणक प्रणाली नाही म्हणू शकत, शिक्षणाशी क्षेत्राशी संबंधित आज्ञावली पण नाही म्हणू शकत, का तर आपण सॅटेलाइट पाहतोय. यापेक्षा वेगळा आन्सर असू शकत नाही. त्यामुळे आपला ऑप्शन काय झालंय? ऑप्शन ए, शैक्षणिक क्षेत्राशी निगडित हा काय आहे? ईडीयू सॅट नावाचा उपग्रह आहे. त्यातून आपल्याला एज्युकेशन रिलेटेड बेनिफिट पाहायला मिळतात. ओके. तर विद्यार्थी मित्रांनो पुढील एक क्वेश्चन आहे. भारताची पहिली बहुभाषिक वार्ता संस्था कुठली? डॅश 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 वॉज इंडियाज फर्स्ट मल्टीलिंग्युअल न्यूज एजन्सी. कुठली आहे जास्त भाषा वापरणारी एजन्सी? समाचार पत्रामध्ये आपण पाहतोय मोस्टली जे समाचार येतात ते हिंदीमध्ये असतात, ओके नाही. एपीआय मध्ये पण मल्टी लँग्वेज वापरले जात नाही. जे हिंदुस्तान समाचार ओके नावाचं जे आहे आपली वाहिनी, त्यामध्ये साधारणतः 200 पेक्षा जास्त न्यूजपेपर काय होतात, पब्लिश होतात आणि वेगवेगळ्या लँग्वेजमध्ये वेगवेगळ्या भाषेमध्ये काय करतात ते वापरले जातात. हिंदुस्तान समाचारमध्ये इंग्रजी असेल, आपलं हिंदी असेल, मराठी असेल, किंवा ज्या त्या एरियानुसार ज्या त्या लँग्वेज ज्या भाषा आपण काय केल्या जातात, वापरले जातात. त्यामुळे भारतातील पहिली बहुभाषिक वार्ता संस्था कुठली राहील? हिंदुस्तान समाचार राहील. समाचार भारती पण आहे, पण समाचार भारतीमध्ये एवढ्या भाषा वापरल्या जात नाही. ओके, समाचार भारतीची साधारणतः 1967 साली स्थापना झालेली होते, पण हिंदुस्तान समाचारच्या कंपेअर मध्ये तुलनेमध्ये कमी भाषा म्हणजेच काय बहुभाषिक नाही आहेत. हिंदुस्तान समाचारमध्ये भरपूर साऱ्या भाषा आपल्याला पाहायला मिळतात. तर पुढील क्वेश्चन आहे विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 10. हिस्लेक्सिया इज रिलेटेड टू. हिस्लेक्सिया कशाशी संबंधित आहे? ओके, आता समजून घेऊया. मेंटल डिसऑर्डर कशाला म्हणायचंय, बिहेवियरल डिसऑर्डर कशाला म्हणायचंय, रीडिंग डिसऑर्डर आणि रायटिंग डिसऑर्डर. आता हिस्लेक्सिया ही जनरली आहे आपली संकल्पना रीडिंग डिसऑर्डर रिलेटेड. जे आपल्याला वर्ड दिसतात,
वर्ड दिसतात आणि आपल्या ब्रेनशी कम्युनिकेशन प्रॉपरली होऊ शकत नाही रीडिंग करताना, आणि त्या वर्डचा आपल्याला प्रोनाऊन्स होत नाही, वर्ड समजायला आपल्याला काय येतात, अडचणी येतात, त्यालाच काय म्हणतो आपण, हिस्लेक्सिया म्हणतोय. पण त्याच्या आधी मेंटल डिसऑर्डर समजून घ्या. मेंटल डिसऑर्डर म्हणजे काय, मानसिक विकृती. आपण समोरच्याशी संवाद साधतोय आणि तो आपल्याशी न बोलता आपण हाय केलं की तो दगड उचलतोय, याला आपण काय म्हणू शकतो, मानसिक विकृती म्हणू शकतोय. बिहेवियरल डिसऑर्डर, व्यवहारासंबंधी विकृती. जसे की पहा, एखाद्या व्यक्तीला तुम्ही व्यवहाराच्या दृष्टीने काही पैसे उसने दिलेत आणि त्याने तुमचा नंबर दुसऱ्या दिवशी ब्लॉकलिस्टला टाकलाय, म्हणजे व्यवहाराशी संबंधित विकृती आपल्याला ती पाहायला मिळेल. हिस्लेक्सिया कशाशी रिलेटेड आहे, रीडिंग रिलेटेड डिसऑर्डर आहे, लेखन विकृतीशी रिलेटेड नाहीये. तर ठीक आहे, आपण काही एमसीक्यू पाहिलेले आहेत, जसे की आता पाहिलाय. यासाठी तुम्हाला थोडं रीडिंग करावं लागेल आणि आपण जे सेशन घेतोय त्याच्या बाहेरून मोस्टली त्याच्या आतीलच सगळे क्वेश्चन आपल्याला पाहायला मिळत आहे. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, आजच्या सेशनमध्ये आपण इथंच थांबूया. भेटूया पुन्हा नवीन सेशनमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.